संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, कोटी मराठा। मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा, लाख मराठा, कोटी मराठा। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। त्याच्या समर्थनार्थ आपण इथे मशालदानी ठेवली होती, पण पाऊस एवढं धोधो पडतोय की आपण आता इथेच मशालीचं रॅलीचं आपण इथल्याच याच भागामध्ये आपण करणार आहोत। मी पहिल्यांदा मनपूर्वक आपल्या सगळ्यांचे याचं कौतुक करतो की एवढा पाऊस असून सुद्धा आपण इथं मोठं संचलन जमलेलं आहात। त्याचं कारण असं आहे की आपले मनोज जरांगे पाटील दादा आपल्या जीवाची बाजी लावून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी बसले होते। आज 4 वाजता त्यांनी तिथे कालपासून हजारोंच्या संख्येने मराठवाड्यातले आपले सगळे बांधव बंधू भगिनी तिथे जमा झाल्या होत्या, कारण कालपासून त्यांची परिस्थिती अशी नाजूक होती। मी काल जेव्हा फोन केला तर तुम्ही सांगितलं की अतिशय क्रिटिकल परिस्थिती आहे आणि सर्व महिला भगिनी तिथे आल्या आणि त्यांनी कालपासूनच दादांना सांगितलं होतं की तुम्ही आता उपोषण मागे घ्या परंतु ते ऐकत नव्हते। परंतु आज शेवटी खूपच त्यांच्यावरती दबाव आपल्या महिला भगिनींनी आणि आपल्या सगळं मराठा बांधवांनी त्यांच्यावर टाकला आणि त्यांनी 4 वाजता आजचं उपोषण स्थगित केलं। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल गेले 40 वर्षाचा हा लढा आहे, परंतु अजूनही आपल्या समाजाला न्याय मिळत नाही। आणि आज 13 महिने झालेले, जवळजवळ 29 ऑगस्ट 2023ला मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं आणि 1 सप्टेंबर 2023ला ती दुर्दैवी घटना घडली तर तिथे आपल्या माय भगिनी बंधू सगळे तिथे कीर्तन करत असताना या सरकारने तिथे लाठी हल्ला केला आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची ठिणगी या महाराष्ट्रात पडली आणि आपण पाहिलं असेल की लाखोच्या कोटीच्या संख्येने मोठमोठे मेळावे झाले। मनोज दादांनी ज्याप्रमाणे मागणी केली होती 57 लाख कुणबी नोंदी भेटल्या सुद्धा, परंतु तरीसुद्धा संपूर्ण समाजाला न्याय मिळत नाही। आणि आपण सगळे साक्षी आहोत की मनोज दादा जरांगे ज्यावेळेस मुंबईला धडकणार होते, वाशी येथे 27 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांचा एक नोटिफिकेशन घेऊन आले होते आणि त्यांनी तो नोटिफिकेशन दिल्याच्या नंतर मनोज दादांनी सांगितलं त्यांना की तुम्ही आजच GR काढतो, नोटिफिकेशन काढतो आणि 15 दिवसाची हरकतसाठी मुदत असते, ती मुदत झाली तर आम्ही GR काढू। आणि जर गुलाल उधळला गेला, मनोज दादांनी त्यावेळेस सांगितलं मुख्यमंत्री महोदय आपण हा गुलाल उधळत आहात पण त्या गुलालाचा अपमान करू नका, हा गुलाल साजरा केला गेला पाहिजे। पण दुर्दैवाने त्या गुलालाचा अपमान झालेला आहे। 8 महिने झाले तरी GR निघालेला नाही आणि म्हणून आजही आपल्या समाजाला जो आरक्षण लागू करायचा होता तो लागू झालेला नाही। मध्यंतरी राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं, ते कुणी मागितलं होतं? आपण मागितलेलं नव्हतं, कारण 2014 साली सुद्धा 16% आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात रद्द झालं होतं। 2016 जेव्हा कोकणची दुर्दैवी घटना घडली होती त्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये मोठे झाले होते आणि 2018ला सुद्धा 16% आरक्षण दिलं होतं। हायकोर्टामध्ये ते कमी होऊन 13-12% झालं होतं, ते 50%चं वरती आपण ॲक्सेप्ट केलं होतं।